पुतळे हा विषय समाजामध्ये नेहमीच चर्चेचा असतो. पुतळा बसवणे, पुतळा हटवणे, पुतळा बसवण्याची मागणी करणे, पुतळ्याला विरोध करणे, पुतळ्यावरून दंगली करणे, पुतळ्याची तोडफोड करणे वगैरे वगैरे अशा अनेक घटना पुतळ्याच्या भोवती असतात. खरं म्हणजे ज्या लोकांचे आपण पुतळे उभारतो, ज्या महापुरुषांचे, महामानवांचे, विचारवंतांचे, साहित्यिकांचे किंवा अन्य कुणाचे असो, त्यापैकी एकाही महापुरुषाला आपले पुतळे उभारावेत असे कधीच वाटले नसेल. किंबहुना त्या महापुरुषांनी, त्या विचारवंतांनी, त्या साहित्यिकांनी अशा गोष्टींना विरोधच केलेला आहे. परंतु गंमत अशी आहे की ज्यांनी पुतळ्यांना विरोध केलेला आहे, पुतळे हे त्यांना अनावश्यक वाटत होते. परंतु जे अनुयायी आहेत, पुतळे बसवण्याची जशी चढाओढ लागलेली आहे की कुणाचे किती पुतळे, कोणता पुतळा किती मोठा, किती महाग, सोन्याचा, चांदीचा, असा तसा वगैरे. फार गमतीची गोष्ट आहे की आता तर काही ठिकाणी जिवंतपणे पुतळे उभारले गेलेले मी बघितलेले आहेत की संबंधित कोणी राजकीय नेता असेल किंवा अन्य कोणी असेल, जिवंतपणे त्याचे पुतळे उभारले जात आहेत. खरं म्हणजे मानवाच्या मनामध्ये ज्या लोकांनी, ज्या ज्ञानवंतांनी, त्यागी लोकांनी, क्रांतिकारकांनी लोकांच्या मनात जागा निर्माण केलेली आहे, तोच खरा त्यांचा पुतळा आहे. आणि पुतळे उभारून आपण काय साध्य करतो हेही विचारात घेण्यासारखं आहे. मी कुठल्याही महापुरुषांचा, महामानवांचा, विचारवंतांचा, साहित्यिकांचा, देशभक्तांचा याद्वारे अपमान करत नाही, अवहेलना करत नाही. ते सर्व तर मान्यवरच आहेत. माझी तक्रार त्यांच्यानंतर, त्यांच्या मागे, त्यांच्या नावाने जे काय चाललेलं आहे, खरोखर आपण ते पुतळा बघतो की तो कोणी बांधला, कुणाच्या प्रयत्नाने झाला, तो श्रेय घेण्याचा जो प्रकार आहे, किंवा अमुक ठिकाणी अमुक पुतळा उभारला म्हणजे अमुक जातीचे माणसं आपल्या मागे राहतील, किंवा अमुकचा पुतळा असला म्हणजे आपलं वर्चस्व, मोठेपणा त्या परिसरामध्ये राहील, असं ज्या पद्धतीने लोकांमध्ये धारणा पसरलेली आहे. आणि त्यामुळे ठिकठिकाणी हे उभारले जाणारे पुतळे, या पुतळ्यांऐवजी त्याच महापुरुषाचे चरित्र, त्यांचे जीवनकार्य, त्यांचा उपदेश याविषयीची पुस्तके तिथे उपलब्ध असली पाहिजेत. तशा प्रकारचं एक वाचनालय त्या ठिकाणी जर उभारलं तर माणसे अनुयायी होण्याऐवजी त्यांचं जीवनचरित्र वाचून, त्यांनी लिहिलेले विचार वाचून, त्यांनी केलेला त्याग बघून प्रेरित होतील आणि अधिक जागरूक आणि अधिक चांगला समाज त्याद्वारे
घडला जाऊ शकतो. की कुठला पुतळा किती उंच आहे याची देखील स्पर्धा लागलेली आहे. ही पुतळ्याची उंची महत्त्वाची नसून त्या व्यक्तीची जी उंची आहे, त्यांच्या विचाराची, त्यागाची, देशभक्तीची जी उंची आहे ती बघितली पाहिजे. आणि ती सापडते पुस्तकांमध्ये, इतिहासामध्ये, त्यांनी लिहिलेल्या किंवा त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे जीवनकार्य आपण निरखू शकतो, बघू शकतो, चाळू शकतो, त्यावर विचार करू शकतो. आणि वाचनामुळे आपल्यामध्येही काही बीज त्याचे रोवले जाऊ शकतात. परंतु ठिकठिकाणी आता फक्त पुतळे बसवण्याची, पुतळे हटवण्याची मागणी, पुतळ्यावरून होणारे हे जिवंत माणसाचे वाद निश्चितच निषेधार्ह आहे. मला असे वाटते की राजकीय सर्व पक्षांनी आणि सर्व जाती धर्माच्या प्रमुख नेत्यांनी असा निर्णय घेतला पाहिजे की जर एखाद्या पुतळ्यासाठी 50 लाख रुपये खर्च येणार असेल तर त्याच ठिकाणी तेवढ्या पैशामध्ये एक सुसज्ज असं ग्रंथालय उभारले जावं आणि त्या ठिकाणी त्याच महापुरुषांबद्दल किंवा त्यांनी लिहिलेली जे पुस्तके आहेत ती पुस्तके तिथे ठेवली जावीत आणि लोकांना अशा प्रकारच्या महापुरुषांच्या जीवनाची ओळख करून देण्यात यावी, असा एक साधा विचार मी मांडतो आहे. मी एका पुतळ्याबद्दल किंवा कुणाच्या विशिष्ट पुतळ्यांबद्दल हे बोलत नाही, तर मी हे जगातील सर्वच पुतळ्यांविषयी माझे मत मांडत आहे. कारण पुतळे उभारून आपण काय प्राप्त करतो हा प्रश्न मला पडलेला आहे. या पुतळ्यांमुळे काय काय अनर्थ घडत आहेत किंवा पुतळे हे जातीचे प्रतीक बनत आहेत की त्या महापुरुषांच्या पुतळ्याकडे बघून त्या महापुरुषांचे कार्य काय आहे हे न बघता तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे बघितलं जातं. आणि हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकता. पुतळे देखील कोणत्या ठिकाणी कोणाचे बसवले जातात हे आपण बघतो आहोत. त्यामुळं पुतळ्यांची वाढती संख्या या समाजाला उपयोगी ठरण्याऐवजी घातक ठरत आहे, नुकसानीची ठरत आहे. मी ज्यांचे पुतळे आहेत त्यांचा खूप आदर करतो, कारण हे ते लोक आहेत की ज्यांनी या समाजासाठी खूप यातना सहन केलेल्या आहेत. मी त्या महापुरुषांबद्दल आदर व्यक्त करतो, त्यांच्या कार्यासमोर मी नतमस्तक होतो. माझा विरोध पुतळ्यांना आहे. पुतळे बसवले जातात, ते का बसवले जातात, कोण बसायला लावतं, कशासाठी ते उपयोगाचे आहेत, यावर थोडंसं चिंतन आवश्यक आहे. येणाऱ्या काळामध्ये पुतळ्यांची संख्या अजून भरमसाठ वाढत जाणार आहे. कारण मग चौकात तर आहेच, मग गल्लीत पाहिजे, इथे पाहिजे, तिथे पाहिजे, याचा पाहिजे, त्याचा पाहिजे, हा हटवा, तो उभारा, इतका पाहिजे, तितका पाहिजे, याने बसवला, त्याने बसवला. पुतळ्याभोवती चालणारे हे जे राजकारण आहे हे जर थांबवायचे असेल तर ज्या ठिकाणी पुतळा उभारायचा आहे त्या ठिकाणी त्याच महापुरुषांच्या विषयी त्यांचे चरित्र सांगणारे ग्रंथ